आज आपण बनवत आहे कढीपत्ता चटणी। मस्त भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत। त्याच्यानंतर शेंगदाणे, उडदाची डाळ, चणा डाळ हे सर्व भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण घ्यायचे मिरची, सुकी लाल मिरची भाजून घ्यायची। सगळ्याचा कच्चापणा जायला पाहिजे असं भाजून घ्यायचं। नंतर लसूण आणि जिरं दोन्ही एकत्र टाकून थोडंसं भाजून घ्यायचं। त्यानंतर घेतलं खोबरं, सुकं खोबरं मंद गॅसवरती सर्व भाजून घ्यायचे। सगळे एकत्र मिक्सरला लावायचे। मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामुळे 2 वेळा लावलंय। तुम्ही मोठं भांडं घेऊन एकत्र लावू शकता। थोडंसं मीठ टाकायचं मिक्सर लावताना आणि थोडीशी चिंच, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी चटणीला, आणि मिक्सरला फिरवायचं। तुम्ही एकदा ही चटणी खरंच नक्की करून बघा, खूप छान होते। हे बघा, मी सगळे परत एकदा मिक्स करून एकदा मिक्सरला